माझा लहान मुलगा डायरिया याच्यामध्ये सिरियस झाला होता. जीव निघाला असं खाली टाकलं गेलं होतं. रडायला लागलो होतो सर्वजण. त्याचे वडील आले. त्यांनी उचललं माझ्या मुलाला. मी वरून देणार उचललं, मांडीवर घेतलं. साक्षात गजानन महाराजांनी त्याला जीवदान दिलं. जसं डॉक्टरांनी सांगितलं की मोठी गाठ आहे, त्यावेळेला मी द्विधा मनस्थितीत पडलो. तशा परिस्थितीत घरी आलो. रात्री झोप लागत नव्हती. गजानन रामकृष्णारी आज आम्ही श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे पदस्पर्शी आहेत आणि प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी लक्ष्मणजी, वैदे, सीताजी सह या ठिकाणी मुक्काम केलेला आहे. या ठिकाणी रामायणामध्ये जे काही चरित्र आहे त्या चरित्राचा बराचसा भाग या नाशिकमध्ये झालेला आहे. या क्षेत्रामध्ये आम्ही श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव. पादुका संस्थानाचं नाव काय आहे त्याला कारण संत गजानन महाराजांनी मुंडगावला प्रत्यक्ष पादुका दिल्यात. पादुका संजन पादुका आहेत आणि या पादुका घेऊन आम्ही या ठिकाणी दर्शन सोहळा म्हणून इथे नाशिकला आलो. या दर्शन सोहळ्याचं आयोजन, नियोजन आमचे हा चौधरी परिवार आहे. आमचे विजयजी चौधरी यांनी याचं आयोजन केलेलं आहे. तर मी आपणा सर्वप्रथम आपला परिचय विचारणार आहे. जय श्री गजानन. मी विजय गणेश चौधरी. मी सध्या नाशिक येथे पाथर्डी फाटा येथे राहतो. माझं बिल्डरशिपचा व्यवसाय आहे, कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये. सध्या आम्ही नाशिकमध्ये तिन्ही भाऊ आणि आमचा परिवार इथं राहतो. आम्ही ते आई वडील गावाला असतात, या ठिकाणी येत असतात आणि आता इथे आपले गजानन महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी आलेले आहे. तर मला एक विचारायचं आहे, पादुकांचा तुमचा योग कसा आला? मुंडगावबद्दल तुम्हाला माहिती कशी काय समजली? सर्वात प्रथम मुंडगावच्या पादुकांचं जे काही आहे तर मी गजानन महाराजांचा भक्त असल्यामुळे मी जे गजानन महाराजांचं चरित्र मी जे वाचत असतो त्या ठिकाणी याचा उल्लेख होता. या ठिकाणी त्याचा उल्लेख होता आणि त्यामुळे मला त्या उत्सुकता होतीच. परंतु असा योग कधी येत नव्हता. परंतु आमचे नातेवाईक श्री संजय चौधरी आणि श्री जेटी चौधरी सर यांनी मला 2 वर्षापूर्वी असं सांगितलं की महाराजांच्या मुंडगावच्या पादुका आलेल्या आहेत आणि कॉलेज रोडला आहेत, तर दर्शनाला येता का? मी 2 वर्षापूर्वी त्या दर्शनाला त्या ठिकाणी गेलो. तर गेल्यानंतर एक कॉमन हॉलमध्ये तिथं ते व्यवस्था केलेली होती. मला दर्शनाचा योग आला आणि दर्शनाचा योग आल्यानंतर आपले संस्थांचे अध्यक्षांची भेट घातली आमची. आणि दरवर्षी या पादुका येतात. तर त्या ठिकाणी थोडीशी ते बोलायला नको, थोडी त्यांनी गैरसोय झालेली होती. महाराजांना एक असं कॉमन हॉलमध्ये, सार्वजनिक हॉलमध्ये त्यांनी बसवलं होतं आणि चांगली व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा होती. परंतु मग पुढच्या वर्षी काय करावं असं जेव्हा चर्चा चालू होती तर त्यावेळेला मी महाराजांचं जर काही पादुका तुम्ही आणणार असाल तर पुढच्या वर्षी मी माझ्याकडे तयारी करू शकतो. आमचं गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था आहे. आमचे मंडळाचे अध्यक्ष किशोर चौधरी सर, तांबड काका, सुभाष महाले या सर्वांची चर्चा करून आपण पादुका आपल्या इथं आणायच्या का पुढच्या वर्षी असं ठरवलं. आम्ही होकार दिला आणि दुसऱ्या वर्षी खरोखर महाराजांना आमच्याकडून सेवा करून घ्यायची होती म्हणून गेल्या वर्षी आमच्याकडे पादुका आल्या. त्यावेळेला खरोखर तो एक वेगळा आनंद होता की गजानन महाराजांच्या पादुका ज्या खरोखर कोणाच्याही घरी असं जात नाही आणि त्या आपल्या इथं मंदिरात येतात आणि रात्रीचा मुक्काम
खास करून माझ्या घरी झाला. त्यानंतर मला जे काही महाराजांचे जे काही अनुभव आहेत, मला लहानपणापासून महाराजांचे अनुभव खूप आलेले आहेत. माझ्या प्रत्येक अडलेल्या नडलेल्या गोष्टी ह्या गुरुवारीच होतात. म्हणजे मला महाराज परीक्षा बघतात आणि त्या परीक्षेतून मला शेवटी पास करतात आणि मग तो एक वेगळा आनंद असतो. म्हणजे रडायला येतं कधी कधी, परंतु महाराज खरोखर मला साक्षात्कार देतात. असंच यावर्षी सुद्धा आम्ही थोडी एक अडचण आली होती. आमच्या सासूबाईंचं ऑपरेशन झालेलं, त्या इथं आलेल्या आणि अचानक 4 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यात माझ्या मिसेसला एक थोडा त्रास जाणवला पोटात आणि विचार करायला लागलो की पादुका कशा येतील, काय करावं. जसं डॉक्टरांनी सांगितलं की मोठी गाठ आहे, तर त्यावेळेला मी द्विधा मनस्थितीत पडलो. इकडे माऊली आणि इकडे घरातली माऊली, तिच्याशी विषय काढता येत नव्हता. आणि तशा परिस्थितीत घरी आलो, रात्री झोप लागत नव्हती. दुसऱ्या दिवशी महाराजांनी तिलाच बुद्धी दिली आणि ती विचारायला लागली कसं करणार, काय करणार. म्हटलं बघू आपण आता. मी संजू मामांना निरोप दिला की यावेळेस मला नाही वाटत शक्य होईल. म्हणजे काय झालं, म्हटलं असं असं आहे की तिला गाठ आलेली. संजू मामांनी मला काही चिंता करू नका, तुम्ही बाकीचं करा, बाकी मी सांभाळतो. मी त्यांना होकार दिलेला होता आणि घरी आलो आणि तिच्या मनात काय आलं तर तिने मला लगेच सांगितलं की नाही आपण करूया. महाराजांची इच्छा आहे आपल्या घरी यायची. आणि संस्थांनी डायरेक्टली मला मेसेज पाठवला, आपले अध्यक्ष ढोरे पाटील साहेबांनी, आणि माझं नाव लिहिलेलं होतं. हक्काने त्यांनी माझं नाव लिहिलेलं, म्हणजे माऊलींनीच तो निरोप दिलेला. आणि तिला ज्या वेळेला ही बुद्धी दिली आणि आज हा योग पूर्णपणे व्यवस्थित, इतका आनंदाने मी महाराजांना एकच प्रार्थना करायची, कोणतीही अडचण येऊ देऊ नको, मला कोणतीही अडचण नको येऊ देऊ आणि उत्साहात हा कार्यक्रम व्हायला पाहिजे. आणि तुम्ही माझ्या घरी यावं. आणि मी रोज महाराजांना सकाळी मंदिरात, माझ्या कोणत्याही ठिकाणी मी उभा असलो तर महाराजांना एकच प्रार्थना करतो, मला मरेपर्यंत कोजागिरी मरेपर्यंत सर्व महिन्याच्या पौर्णिमा करू द्या आणि दरवर्षी पादुकांचा योग माझ्या घरी यायलाच पाहिजे. ही महाराजांना माझ्या आग्रहाची विनंती असते. आणि महाराजांनी खरोखर मला आज तो साक्षात्कार दिलेला आहे. आणि आज म्हणजे तिला एवढा त्रास असताना सुद्धा तिला ती दुःख म्हणजे त्रास विसरून नाचली. आणि आज एवढा गोतावळा जो काही आलेला आहे आणि खरोखर सर्व भाविक आपले मन प्रसन्न होऊन गेले आणि महाराज माझ्या या घरी मला आशीर्वाद द्यायला आले. तर हा सर्वात मोठा अनुभव मला आत्ताच साक्षात्कार झालेला आहे. जय गजानन. अशा प्रकारे महाराजांचे लाखो करोडो असे अनुभव आहेत. अनेक भक्तांना, नागपूरच्या एका भक्ताला म्हणजे कॅन्सर झाला होता अक्षरशः, त्यांची आपल्या युट्यूबला मुलाखत आहे. तर त्यांचा कॅन्सर महाराजांनी पूर्णतः बरा केला. मी सौ कमलबाई गणेश चौधरी. मी विजय विकास नरेंद्रची आई. 3 मुलं 1 मुलगी. मला खूप खूप अनुभव आलेला आहे. माझे मिस्टर पहिल्यांदा शेगाव गेले गजानन महाराजच्या दारी, तिथून प्रसाद आणला. त्याच प्रसादाचा मला विजय नावाचा मुलगा झाला. म्हणजे महाराजांच्या प्रसादात विजय नावाचा मुलगा आहे आणि विजय तुमच्या घरात महाराजांनी हो विजय दिला मला. विजय दिला. तर माझ्या मोठ्या मुलावर एवढं संकट आलं. 200 ऊस बैलगाड्यात होते. ते बैलगाड्याच्या चाकामध्ये मुलगा पडला. त्याच्यावर तेवढं गाडं चालून गेलं. तरी गजानन बाबांनी त्याला तारून घेतलं.
त्याला काही एवढीशी जखम होऊ दिली नाही, काहीच झालं नाही. आणि परत डॉक्टरांकडे जाऊन तो सांगायचा, मी गजानन बाबाचा पाय धरू का, मला गजानन बाबांनी वाचवलं. असं एकदम लहान होत असताना सुद्धा त्यांनी तिथं दवाखान्यात सांगितलं. डॉक्टरांनी बी त्याची पाठ थापडली. तुमच्यावर म्हणजे तुमची श्रद्धा महाराजांवर असल्यामुळे हा मी महाराजांचे पाय धरू का, तर तुमच्या घरी महाराजांचे पाय म्हणजे पादुका आल्यात, हे तुमचं महान भाग्य आहे. प्रत्यक्ष महाराजांनी तुमची इच्छा पूर्ण केली. माझा लहान मुलगा डायरिया याच्यामध्ये खूप सिरियस झाला होता, जीव निघाला, असं खाली टाकलं गेलं होतं, रडायला लागलो होतो सर्वजण. त्याचे वडील आले, त्यांनी उचललं माझ्या मुलाला, मी मरून नाही देणार. उचलला, मांडीवर घेतलं. साक्षात गजानन महाराजांनी त्याला जीवदान दिलं. वरचा मुलगा एकदम साधा बोळा होता, त्याला बी गजानन महाराजांनी साथ दिली, त्याचं बी चांगलं झालं. तुमचा परिचय आणि तुम्हाला आलेली अनुभूती सांगा. नमस्कार, मी मनीषा चौधरी. माझ्या मिस्टरांनी आत्ताच भरपूर काही सांगितले अनुभव, आणि तसंच त्यांच्या सांगण्याप्रमाणेच आम्हाला जे काही महाराजांकडनं आम्ही मागतो ते गुरुवारीच दिलं, आणि गुरुवारीच भरपूर चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे आम्हाला जसं अपेक्षित असतं ना, तेच ते गुरुवारच्याच दिवशी मिळतं आम्हाला. आणि आत्ताचाच हाच अनुभव की मला मोठी गाठ असताना सुद्धा आहे ना, महाराज, मला वाटलं नव्हतं की मी असं छानपर्यंत कार्यक्रम करेल, आणि कालच उत्साह अंगात आला माझ्या. पण आतापर्यंत नव्हता. हे दुखतंय, ते दुखतंय, असंच होत होतं मला. आणि आज तर म्हणजे मी लिटरली दुखणंच विसरली. म्हणजे मुखातून आणि तुमच्या पत्राच्या मुखातून मी ऐकलं की तुम्हाला खरोखर गाठ झालेली आहे, आणि हे सर्व म्हणजे एक दुःख आहे. ते सर्व विसरून आज मी तुम्हाला प्रत्यक्ष बघितलं, तर तुम्हाला असा कसा आनंद किंवा तुमच्यामध्ये काय ऊर्जा निर्माण झाली? गजानन महाराजांचं आम्ही ना, म्हणजे मी लग्न झाल्यापासून करायला लागलेली आहे. मी आधी गजानन महाराजांचं करत नव्हते, माझे मिस्टर आधीपासून करताय गजानन महाराजांचं. तर मग मी त्यांच्यासोबत हाताला हात लावून गजानन महाराजांचं करायला लागले. तर मला काही 2-4 वर्षातच वाटायला लागलं की नाही, महाराजांना आपल्या पाठीशी आहेत, आपल्याला ते आशीर्वाद देत आहेत. त्याच्यामुळे मी पण त्यांच्यावर श्रद्धा ठेवायला लागली. आणि महाराजांनी आतापर्यंत जे काही दिलंय आम्हाला ते गुरुवारीच दिलंय, आणि ते अगदी आम्हाला जे जसं पाहिजे, जशी अपेक्षा आहे त्याच पद्धतीनेच महाराजांनी आम्हाला सगळं दिलंय. आणि आजही आम्ही आज खूप आनंदात आहोत. म्हणजे यांनी सांगितल्याप्रमाणेच मला आता गाठ आहे, गर्भपिशवीला मोठी गाठ आहे. तर अगदी 4 दिवसापूर्वी आम्ही सगळे नाराज होतो घरात. म्हणजे वाटत नव्हतं की आम्ही महाराजांच्या पादुकांचा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही पार पाडू, असं वाटत नव्हतं. यांनी तर सांगितलं मी कॅन्सलच करतोय कार्यक्रम. मी 2 दिवस शांतच बसली होती. नंतर मग एक दिवस मला परवाच नाही म्हटलं, आपण करायचाच आहे, तुम्ही धरलाय ना, इच्छा आहे आणि महाराजांची इच्छा आहे, स्वतःहून त्यांचा आपल्याला निरोप आलेला आहे ना, तर आपल्याला करायचाच आहे तो कार्यक्रम. मी म्हटलं, मी सपोर्ट केला त्यांना. आणि तरी मी ते बोलल्यानंतर मला परवापर्यंत तसा काही उत्साह नव्हता. काल असं सकाळपासून इतका उत्साह आला, हे आवर ते आवर, घरात ते पटापटा आवरलं, काल दिवसभर आवरलं. आज सकाळी 4:30 वाजता उठून मी महाराजांच्या जे वाटतंय मला आणि मुलाला ते करत गेलो. आम्ही सकाळी फुल बाजारात गेलो, सगळं आवरलं, सकाळपासून आवरते. तरी पण असं वाटलं नाही की मी खूप थकली आहे का काय. आणि आता पण कीर्तन झालं, भजन झालं बाहेर छान महाराजांसाठी सगळ्यांनी म्हटलं, त्याच्यात आम्ही खूप नाचलो. म्हणजे मला स्वतःला असं वाटत नव्हतं की माझं काही दुखतंय, हे मला अजूनही जाणवत नाहीये. नाहीतर 3 दिवसापूर्वी खूप जाणवत होतं, ते आज तक काहीच नाही. मला असं वाटतं की मला काहीच नाही झालेलं आहे. मला ते महाराजांचाच म्हणजे आशीर्वादच भेटलाय तो एक प्रकारे. म्हणजे भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. आज तुमच्या घरामध्ये पूर्ण आनंद आहे. हो, निश्चित महाराज तुम्हाला जो काही आजार आहे तो आजार महाराजच्या कृपेनं लवकर बरा होईल, तुम्ही तंदुरुस्त व्हाल, त्यात काहीच ते पूर्ण विश्वास आहे महाराजांवर. त्या याच्यामुळेच आम्ही पण त्या श्रद्धेनेच कार्यक्रम पूर्ण पार पाडला. आम्ही ते दुखणं बाजूलाच ठेवलं, म्हणजे मला जाणवलंच नाही. माझे मिस्टर स्वतः सांगायला आले मला, अगं तुझं दुखतं, तू अजून नाचशील, तू ते जास्त दुखेल. म्हटलं काही नाही होते, मला मी नाचते. मला पण आनंद वाटत होता नाचताना. असाच आशीर्वाद महाराजांचा आमच्या पाठीशी राहू देत. आणि दरवर्षी महाराज आमच्या घरी ह्याच रूपात आणि अशाच उत्साहाने आम्हाला पण त्यांनी उत्साह द्यावा, हीच अपेक्षा.
निश्चित महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील. रामकृष्ण हरी. जय गजानन. जय जय गजानन. श्री. आज जय मी गजानन. या चौधरी परिवारांना मी शुभेच्छा देतो. महाराज तुमची इच्छा पुन्हा सांगतो की निश्चित सर्व मनोकामना पूर्ण करतील. आणि संत गजानन महाराजांना एक प्रार्थना करतो की या परिवाराला त्यांनी सुखी, शांती, समाधान आणि आनंद द्या आणि यांच्या जीवनामध्ये यांची भरभराटी हो हीच कामना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. मी श्री गजानन महाराज हिरुळकर आपणास विनंती करतो की आपणास जर आमचे चॅनल आवडलं असेल तर आनंद लहर या नावाचं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन माहिती आणि महाराजांचे अनुभव चमत्कार ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी. जय गजानन. जय श्री हरी.